जेवणामध्ये पूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण असतं, त्याच्यामध्ये ज्वारी बाजरीची भाकरी असते. क्वांटिटी मध्ये इथे ताटं कारण दिसतायत. सगळी भांडी काय एकाच वेळेला किती लोक होतात, जेवायला असं येत होत असतील? नाही. थोडी आता पूर्वी निर्मा गोडाऊन म्हणजे बालाजी मंदिर जिथे आहे तिथे लागून आमचा 12 एकरचा एरिया होता. चुली आहे, तिथे सकाळचा स्वयंपाक होतो आमचा. मला बघून तर आश्चर्यच वाटलं, कारण डायनिंगचा जो एरिया आहे त्याच्यापेक्षा मोकळा जो परिसर आहे तो इथे जास्त आहे. शनिवार रविवारची जेव्हा पूर्ण गर्दी होते तर तेव्हा अंदाजे किती भाकऱ्या बनत असतील? 8 एकरचा एरिया होता, आता तो 4च एकर आहे. दोनशे ते 300 माणसांची जेवणाची कॅपॅसिटी असलेला डायनिंग हॉल, 4 ते 5 एकर मध्ये पसरलेला हा परिसर आणि त्या प्युअर व्हेज जेवणाची मेजवानी. आळंदीला माऊलींचं दर्शन घेऊन आज आपण आलोय या प्युअर व्हेज जेवणाची मेजवानी ट्राय करायला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार, आपल्यासोबत दीपाली मॅम आहेत. आनंदवन गोखले मळा जो आहे सो त्या आणि त्यांचे मिस्टर सांभाळतात. सो आपल्यासोबत त्या आहेत. तर आपण मॅमशी थोड्या गप्पा मारूया आणि नक्की यांची कॉन्सेप्ट काय आहे, इथे काय दिलं जातं आणि एकूण परिसरात काय काय आहे त्याचा एक आपण अंदाज घेऊया. तर नमस्कार मॅम, तुमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मॅम, हा आनंदवनचा जो परिसर आहे तो केवढा आहे आणि ही काय कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही सुरू केलं होतं? नाही, मी ऍक्च्युली मी सुरू केलेलंच नाहीये हे. मी माझ्या सासू सासऱ्यांनी सुरुवात केली होती. त्या दोघांनी शेतीतनं हा व्यवसाय सुरू केलेला आहे. पहिले आमचं बरीच शेती होती, मग शेतीला जोड व्यवसाय काय तर कुक्कुटपालन पण करायचे, शेळी पालन पण करायचे. पण मग नंतरून मॅनपॉवर जशी जशी कमी व्हायला लागली तशी त्यांनी या हॉटेलमध्ये चालवावं जावं असा त्यांनी विचार करून हे सुरू केलं. असं केलेलं आहे. पहिला 8 एकरचा एरिया होता, आता तो 4च एकर आहे. तर हे टोटल गोखले मळा जो आहे तो 4 एकरच्या परिसरामध्ये पसरलेला आहे. आणि या परिसरामध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे? याच्यामध्ये डायनिंग हॉल आहे. त्याच डायनिंग हॉल मध्ये सकाळी कॅन्टीन असतं, संध्याकाळच्या वेळेत स्नॅक्स मिळतात आणि नंतरच्या वेळेत तुम्ही सकाळी एकदा आलात की दिवसभर तुम्ही थांबू शकता. बसायसाठी बाजा आहेत, खेळणी आहेत खेळायसाठी आणि प्लस महाराष्ट्रीयन फूड पण आहे त्याच्याबरोबर जोडीला. जेवणामध्ये काय काय असतं आपल्या? जेवणामध्ये पूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण असतं. त्याच्यामध्ये ज्वारी बाजरीची भाकरी असते, चपाती, पिठलं, कढी, उसळ, सुकं वांग बटाट्याची भाजी असते, मुगाच्या डाळीची खिचडी किंवा वरण भात असतो, लिमिटेड स्वीट असतं, भजी, पापड पापडी, लोणचं, खरडा असं सगळं जेवण असतं. संपूर्ण थाळी? पूर्ण थाळी. आणि काय प्राइसिंग आहे थाळीची? 300 रुपये प्रत्येकी आहे. अनलिमिटेड आहे? अनलिमिटेड थाळी. अच्छा. आणि आपल्या इथे जेवण जे बनतं ते जेवण स्वयंपाक सकाळचा सगळा पूर्ण चुलीवर तयार होतो आणि मग जसं लागेल तसं आम्ही मग तो गॅसवर वाढवतो असं होतं. अच्छा. तर आता कसं हे आपण कधीपासून चालू आहे? गेले 30 वर्ष हे चालू आहे. 30 वर्षापासून तुम्ही चुलीवरचं जेवण देताय. म्हणजे आता कशी नवीन ट्रेंड आली आहे की लोक आता चुलीवरचं जेवण द्यायला लागले, तर ही ट्रेंड नव्हती तेव्हापासून तुमचं चालू आहे? हो. कारण आमच्या इथे खूप साऱ्या म्हणजे अशा खेडेगावातल्या बायका असल्यामुळे आणि त्यांना चुलीवरच्या स्वयंपाक करायची सवय असते, त्यामुळे आम्ही चूलच पहिल्यांदा केली. पहिल्यांदा अगदी 10-12 लोक आले तरी खूप फजिती व्हायची, पण आता तसं होत नाही. आता 300-400 लोक अगदी एका दिवसाला शनिवार रविवार मध्ये होऊन जातात. काही प्रॉब्लेम. हा जो डायनिंग हॉल आहे त्याची कॅपॅसिटी टोटल साधारण 250 लोकांची कॅपॅसिटी आहे साधारण. किचन मध्ये आपलं जेवण कशा प्रकारे बनतं त्याचं एक जरा आम्हाला ओव्हरव्ह्यू. इथे चुली आहे, तिथे सकाळचा स्वयंपाक होतो आमचा आणि दिवसभराच्या भाकरी आम्ही इथे करतो. येतं का? हा. हो द्या. तो 14चा आहे का ग्रुप? कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाकरी मॅम आपल्या इथे? ज्वारीची आणि बाजरीची आणि चपाती देखील आहे? चपाती देखील आहे. तरी
जसं तुम्ही म्हणालात की शनिवार रविवारची जेव्हा पूर्ण गर्दी होते तर तेव्हा अंदाजे किती भाकऱ्या बनत असतील? आम्ही अजून कधी खरी तसं त्या अंदाजाने खरं कधी काही मोजलंच नाही, कारण इथे 3, बाहेर 2 गॅसवर आणि अजून 1 असं 6 ठिकाणी भाकरी चालू असते कंटिन्युअसली. सकाळी 12 वाजल्यापासून साधारण 4:30 पावणे 5 पर्यंत 6-7 जणी भाकरी करत असतात, असं होतं. उद्योग नावाचा पण उद्योग आहे, कारण माझ्याकडे लेडीज लोक जास्ती असल्यामुळे मी त्याचा उपयोग म्हणजे माझ्या सासूबाईंनीच हे चालू केलेलं आहे. आम्ही या हॉटेल व्यवसायाच्या जोडीला सगळे वाळवणाचे पदार्थ पण करतो, जसे साबुदाण्याची चकली, सांडगे, कुरडई, पापडी साबुदाण्याची, तांदळाचे पापड, नाचणीचे पापड असे आम्ही सगळे तयार करतो. आणि पुण्यामध्ये 1-2-4 ठिकाणी आम्ही देतो. सो आता त्याचं पॅकिंग चालू आहे. त्याच्यात कच्ची चकली आणि साबुदाण्याची पापडी असं आम्हाला द्यायचंय. सो त्याचं पॅकिंग चालू आहे. इथे आता थोडी खरड्याची तयारी चालू आहे, कारण संपलेला आहे आता उद्यासाठी पाहिजे म्हणून तो तेवढ्यासाठी. खरड्याचं मेकिंग आपल्याला बघायला भेटेल का? हो नाही, अजून सोलून झालं तर बघूया, मिळेल. तिथे कढईमध्ये म्हणजे हे आमचं ऍक्च्युली कॅन्टीन सेक्शन आहे, त्याच्यामध्ये दूध, चहा, कॉफी इथे आम्ही करतो आणि भजी प्लस इथे करतो. बाकी थालीपीठ, साबुदाण्याची खिचडी वगैरे जसं ऑर्डर येतं तसं तयार करून देतो, कारण आज उपासाचा दिवस आहे ना, सोमवार आणि उद्या एकादशी, त्यामुळं मग ते जसं होईल तसं करून देतो. हो आहे. वांग्याची भाजी आहे, ही कढी आहे, मटकीची उसळ आहे, पिठलं आहे तिथे. अच्छा 1 मिनिट. आणि स्वीट मध्ये आम्ही जे गुलाबजाम आणि श्रीखंड देतो ते पण आम्हीच बनवतो, ते कोणाकडनं आणत नाही. अच्छा, स्वीट्स पण आपल्या इथे सगळं? स्वीट्स दोन्ही आमच्याच इथे आम्हीच बनवतो. हे खवा आणि चक्का बाहेरून आणतो, पण ते आम्हीच बनवतो. हो हो. आणि ह्याच्यामध्ये जे पापड आहेत सगळे हे आमचे होममेड पापड आहेत, ते तळलेले आहेत ते. लिटर दूध येतं आमच्याकडे, त्याचा आम्ही वापर करून, आणि शिवाय दही पण होतं, आणि मग चहा कॉफीला असं मिळून आम्ही वापरतो. साधारण 35 लेडीज आहेत माझ्याकडे कामाला आणि 10 जेंट्स लोक आहेत. साधारण 50-55 लोकांचा स्टाफ असतो दिवसाचा, रोजचा कामाला. अच्छा, सगळे महाराष्ट्र आपलेच? पूर्ण सगळे मराठीच लोक आहेत. आणि युजली म्हणजे आता जसं मी बघतोय मोस्टली मोठे ग्रुप्स म्हणजे 12 ते 15 जणांच्या वरचे ग्रुप्स. तुम्ही काल आला असता तर मला बोलायला कदाचित सवडच नसती मिळाली, कारण आमच्याकडे काल 310 लोक झाली. काल त्याच्यामध्ये ग्रुप्स खूप होते. एक 18चा होता, एक 22चा होता, एक 20चा होता, असे बरेच ग्रुप्स होते. म्हणजे या ताटांवरून पण अंदाज घेऊ शकतो कोणी आरामशीर की ज्या क्वांटिटी मध्ये ताटं सगळी भांडी काय एकाच वेळेला लोक जेवायला येत असतील. थोडी आज थोडी उद्या मी जनरली करतो आम्ही. हो हो आहे या. त्या बाजूला होतं, तिकडेच डायनिंग हॉल होता. हा पूर्ण सगळा एरियाच आमचा होता, पण आता फॅमिली डिवायडेशन झाल्यामुळे आमचा एरिया कमी झाला, म्हणून मग तिकडे इथे बाग असून सुद्धा मग आम्ही लोकांच्यासाठी हे ओपन अप गेट करून दिलेलं आहे. नाही तर पूर्ण अशी पहिली तिथे कोपऱ्यापर्यंत अशी बाग होती. हा, आता हे पहिलीच आम्ही लावलेलीच होती. 100 चिक्कूची झाडं आहेत ही साधारण सगळी मिळून. त्याच्यातला काही लिमिटेड एरिया आम्ही लोकांच्यासाठी वापरायला ठेवलाय.
असं केलंय. अच्छा. आणि मग बाकीचा जो आहे त्याच्यात आम्ही म्हणजे ती वापरतो आणि प्लस मागे आमची शेती पण आहे. काही एरिया आम्ही शेतासाठी ठेवलेला आहे, अच्छा. कारण माझे सासरे BSc ऍग्रिकल्चर असल्यामुळे त्यांना शेती विकायची म्हणजे सगळं ड्राईप करायचं नव्हतं, त्यामुळं आम्ही हे केलंय म्हणजे थोडा भाग शेतीसाठी ठेवून दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये परवाच पेरणी झाली, भुईमुग लावलाय. नाही, एक तर म्हणजे आमच्या लोकांना आमच्या इथली आवडते ती मेन म्हणजे स्वच्छता, की म्हणजे तुम्ही किती ढबाडगा आमचा दिवसभरातला झालेला असला 4 वाजता येऊन आमच्या कॅन्टीन म्हणजे डायनिंग हॉल स्वयंपाकघरामध्ये डोकावलं तर ते इट्स क्लीन असतं. अच्छा. मी आमचं अगदी आवर्जून लोक सांगतात की तुमच्या इथली स्वच्छता आम्हाला खूप आवडते, म्हणून आम्ही येतो. आणि मोस्टली सिनियर सिटीजन्स पण आमच्याकडे येतात, कारण ते सांगतात की तुमच्या इथला जेवण जेवण आम्हाला त्रास होत नाही. म्हणजे बाकीचं बाहेरचं काही वेळेला पनीर किंवा असे काही पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होतो पोटाला, पण तसा तुमच्या इथले पदार्थ खाऊन आम्हाला त्रास होत नाही. आणि आमच्याकडे केलेले पदार्थ नसतात, त्यामुळे तुम्ही ऑर्डर दिला की मग आम्ही बनवू. म्हणजे स्वयंपाक जेवण अपार्ट पण जे स्नॅक्स पदार्थ आहेत आमचे म्हणजे मिसळ पाव किंवा थालीपीठ म्हणजे भाजणीचं थालीपीठ, खिचडी, पोहे, उपीट, शिरा, भजी, हे जे काही सगळे कॅन्टीनचे पदार्थ आहेत ते तुम्ही सांगितल्याशिवाय आम्ही बनवत नाही. म्हणजे तयार आहे असं होत नाही, त्यामुळे आमच्याकडे या पदार्थांना वेळ लागतो पण ताजं मिळतं. जेवण तर झालं एक पार्ट, जेवण तर चांगलंच नो डाऊट, पण त्याच्यासोबत हा जो तुम्ही भाजीचा किंवा मळ्याचा जो कॉन्सेप्ट ऍक्च्युली हे मी सांगते ना, माझ्या सासू सासऱ्यांनी चालू केलेलं आहे. ते आता मी आणि माझे मिस्टर बघतोय असं पुढे त्यांचा कॉन्सेप्ट हा ओव्हरऑल जे आहे आपल्या इथल्या लोकांना जे काही येतं त्याचा वापर करून घेऊन त्यांनी हे सगळं क्रिएट केलेलं. तुम्हाला आता जरी दिसत असला तरी तसं प्लॅनिंग काही नव्हतं की बाबा आपल्याला आता हा डायनिंग हॉल पुरत नाहीये तर अजून एक मोठा बांधायला पाहिजे, म्हणून मग बागेत आम्ही एक मोठा डायनिंग हॉल बांधला होता की ज्याच्यामध्ये म्हणजे ह्याच आकाराचा होता तो. असं म्हणजे जसं लागलं तसं आम्ही उभारत गेलो. आता हे प्लॅन आहे, पण पहिलं काहीच प्लॅन नव्हतं. तर तुम्हाला सांगायला एक म्हणजे मला बघून तर आश्चर्यच वाटलं, कारण डायनिंगचा जो एरिया आहे त्याच्यापेक्षा मोकळा जो परिसर आहे तो इथे जास्त आहे. बरोबर. आणि आपण बघू शकतो की इथे लोक जेवून मस्तपैकी बाजूवर झोपलेले आम्ही बघितले. म्हणजे एकदम जेवण रिलॅक्स करण्यासारखी जागा आहे. ती पूर्वी नव्हती, पूर्वी पूर्ण पेरूची बाग होती, कारण जी पहिली लोक याची ते विचारतात की आता पेरूची बाग नाहीये. पण नंतरून पुढे जाऊन ऊन खूप वाढायला लागलं, त्यामुळे मग आम्ही पेरूची बाग काढून टाकली आणि हे असे सावली देणारे वृक्ष मुद्दामून लावले. जेव्हा माझा मुलगा 6 वर्षाचा होता तेव्हा म्हणजे 2012 साली ही झाडं आम्ही लावलेली आहेत आणि आता ह्या झाडांना 12 वर्ष झाली लावून. त्यामुळे आता ती एवढी मोठी होऊन म्हणजे सावली मिळते. कारण लोकांना ह्या एरियापेक्षा जास्ती हा बसायला भाग खूप आवडतो असं होतं, पण इथेही बसायसाठी बाजा आहेत, तिथेही आहेत. आता जसं आपण बघतो की पुण्यामध्ये एवढी स्पेशियस जागा म्हणजे बघायला मिळणं मोकळी ठीक आहे, पण रेस्टॉरंट किंवा वन डे आउटिंगच्या हिशोबामध्ये जागा मिळणं म्हणजे एकदम रेअर झालेले. हो ते आहे, पण ही आमची म्हणजे स्वतःची जागा असल्यामुळं आम्हाला ते क्रिएट करता आलं. जागा घेऊन डेव्हलप करणं पॉसिबलच नाहीये आताच्या ह्याच्यामध्ये, असं आहे. म्हणजे त्यामुळं आम्ही एवढी म्हणजे सगळेजण आम्हाला तेच म्हणतात की तुम्ही म्हणजे तुमचं आश्चर्य आहे की तुम्ही एवढी जमीन टिकवून ठेवली आहे आणि त्याचा सदुपयोग केलेला आहे. म्हणजे त्याच्यात शेती करताय, म्हणजे स्वतःच्या व्यवसायासाठी करून आणखीन 10 लोकांना तुम्ही काम दिलेलं आहे, ते जास्ती महत्वाचं आहे असं. आणि मराठी माणसाचा ह्याचा मराठी लोकांना बराच अभिमान आहे. म्हणजे खूप लोक आम्हाला असं सांगतात की हल्ली मराठी माणूस एक तर व्यवसायात नाहीच आहे आणि जे आहेत ते तुमच्यासारखे आहे ते तुमच्यासारखे असे खंबीर पाय रोवून उभे. कारण आधी आमचे आई बाबाच असायचे, आता आम्ही दोघं करतो. पूर्वी आम्ही ह्याच्या जोडीला हुरडाही करायचो, पण ते नंतरून झेपेनासं झालं म्हणून तो आम्ही आता बंद करून टाकलेला आहे. आणि आम्ही पूर्वी म्हणजे आता आमची इथे शेतीत फारच थोडी राहिली, नाही तर पूर्वी निरमा गोडाऊन म्हणजे बालाजी मंदिर जिथे आहे तिथे लागून आमचा 12 एकरचा एरिया होता, तिथे आम्ही हुरडा पेरायचो आणि तो आम्ही इथे द्यायचो. त्यामुळे तो जो गुळभेंडी प्रकार होता त्याचं बी आता मिळत नाही, किंवा मिळत असेल माहिती नाही, पण आता आम्ही करत नसल्यामुळे आम्हाला त्याचं हे नाहीये असं झाले. पण लोक आवर्जून आमच्याकडे हुरडा पार्टी असं म्हणून खूप लोक येतात, असं होतं. तर दीपाली मॅम मी जो आपल्याला एक ओव्हरव्ह्यू दिला आणि आपण पण फिरलो, तुम्हाला देखील आम्ही दाखवलं, तर हा परिसर बघण्यासारखा आहे. वन डे पिकनिक साठी म्हणाल किंवा हॉटेलमध्येच वन डे पिकनिकची जर मजा घ्यायची असेल तर तुम्ही आनंद वनला यायलाच हवं. तो धन्यवाद.
you. भेटून छान वाटलं. हो, ते जे बघतील ह्या माध्यमातनं त्यांना मी अगदी सांगेन की जरूर या. काय तुम्हाला अनुभव येतात ते आम्हाला काही आणखी दुरुस्त करायसाठी उपयोगी पडलेत तर तुमचं इन्व्हिटेशन अगदी वेलकम आहे आमच्यासाठी. काहीच प्रॉब्लेम नाही, येऊ शकता. थँक्यू. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. पुन्हा भेटू व्हिडिओ फ्रिक्शन नवीन एपिसोडमध्ये.